डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी माता रमाबाईंचं 1935 साली निधन झालं. त्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं. या दुसऱ्या लग्नाबाबत आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीबाबत फारशी माहिती अनेकांना नसते. बाबासाहेबांच्या या लग्नाची गोष्ट सांगताना सुरुवात माईसाहेब, शारदा कबीर उर्फ सविता आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या भेटीपासूनच करू. मुंबईतल्या पार्ल्यात डॉक्टर एस राव नावाचे मैसूरियन गृहस्थ राहत. परदेशातून शिक्षण घेऊन परतलेले डॉक्टर राव हे अर्थतज्ज्ञ होते. बाबासाहेबांची या डॉक्टर रावांशी 1942 पासून घनिष्ठ मैत्री होती. बाबासाहेब मुंबईत आले की ते वेळ काढून डॉक्टर रावांच्या घरी जात असत. अगदी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असतानाही बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा डॉक्टर रावांच्या घरी जात असत. दोघांमध्ये तासनतास बौद्धिक चर्चा घडत असे. माईसाहेबही तेव्हाच्या शारदा कबीर या डॉक्टर राव यांना ओळखत होत्या. डॉक्टर राव यांच्या मुली माईसाहेबांच्या मैत्रिणी होत्या. कारण कबीर कुटुंबाचा राव कुटुंबियांशी चांगला परिचय होता, त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे जाणे होत असे. बाबासाहेब आणि माईसाहेबांची पहिली भेट झाली तिला डॉक्टर एस राव हेच निमित्त ठरले ते असे. माईसाहेब म्हणजे पूर्वीच्या शारदा कबीर. शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर या मूळच्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्याच्या दाम्पत्याचा पोटची मुलगी. सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म 27 जानेवारी 1912 रोजी झाला. घरात शारदा मिळून एकूण 8 भावंड. लग्नानंतर शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या. मात्र बाबासाहेबांसाठी त्या कायम शरूच राहिल्या, तर अनुयायांसाठी माईसाहेब बनल्या. पण हे सारं बाबासाहेबांसोबत लग्नानंतर. त्याआधी माईसाहेब राजकीय घडामोडींपासून कोसो दूर राहत. आपलं वैद्यकीय शिक्षण आणि नंतर वैद्यकीय सेवेत गुंतलेल्या माईसाहेबांना बाबासाहेबांबद्दल ते मजूर मंत्री आहेत एवढीच माहिती होती. अशातच 1947 सालच्या सुरुवातीला बाबासाहेब दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर पार्ल्याला डॉक्टर राव यांच्या घरी गेले होते. तिथं माईसाहेब होत्या. त्यावेळी डॉक्टर एस राव यांनी बाबासाहेबांनी माईसाहेबांची ओळख करून देताना म्हटलं की ही आमच्या मुलींची मैत्रीण, अत्यंत हुशार आहे, MBBSचं शिक्षण घेतलंय, डॉक्टर मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करते. बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या प्रत्यक्ष भेटीचा हा पहिला क्षण. याच काळात बाबासाहेबांची तब्येत फारशी बरी नसे. त्यात त्यांच्या खांद्यावर एकाच वेळी बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या होत्या. भारत स्वतंत्र झाला आणि नेहरूंच्या अंतरिम मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री झाले. त्यात 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांच्याकडे राज्यघटनेचा मसुदा बनवण्याची जबाबदारीही आली. त्याचवेळी लेखन, सामाजिक क्षेत्रातली कामं इत्यादी गोष्टीही सुरूच होत्या. या काळात माईसाहेब मुंबईतल्या गिरगावमधील ह्युजेस रोडवरील डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये काम करत होत्या. एके दिवशी बाबासाहेब अचानक डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये आले. बाबासाहेब अचानक तिथं आल्यानं माईसाहेबांना आश्चर्य वाटलं. मात्र नंतर त्यांना कळलं की डॉक्टर एस रावांनीच बाबासाहेबांना तिथं पाठवलं होतं. डॉक्टर एस राव यांच्या पत्नीला फिट्सचा त्रास होता. तो त्रास डॉक्टर मालवणकरांच्या उपचारानंतर बरा झाला होता. त्यामुळे डॉक्टर रावांनी बाबासाहेबांना त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर मालवणकरांची शिफारस केली होती. माईसाहेब तिथे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होत्या. त्यांनीच बाबासाहेबांची तपासणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेब मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटिस, सांधेदुखी अशा व्याधींनी ते अनेक वर्षांपासून त्रस्त होते. त्यात मधुमेहानं त्यांचं शरीर पोखरून जर्जर झालं होतं. संधिवातामुळे रात्री बिछाण्यात तळमळत पडून राहावं लागत असे. बाबासाहेबांच्या तपासणीत आढळलेल्या या आजारांबद्दल माहिती आत्मचरित्रात देतानाच माईसाहेब म्हणतात की समता प्रस्थापनेच्या आपल्या परमध्येयासाठी व पददलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी प्रकृतीची कधीही पर्वा केली नाही. तर डॉक्टर मालवणकरांकडे उपचारास सुरुवात केल्यानंतर बाबासाहेबांना त्याचे चांगले परिणाम दिसू लागले होते. त्यामुळे बाबासाहेब राज्यघटना आणि मंत्रिपदाच्या जबाबदारीनिमित्त दिल्लीत असतानाही डॉक्टर मालवणकरांना फोन करून आरोग्यसंबंधी गोष्टी विचारत राहत. डॉक्टर मालवणकर हेही त्यांना तातडीनं प्रतिसाद देत. जेव्हा बाबासाहेब मुंबईत येत तेव्हा आठवणीने 2 ठिकाणी आवर्जून जात. एक म्हणजे डॉक्टर एस राव यांच्या इथं आणि दुसरं म्हणजे गिरगावात डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये. या दोन्ही ठिकाणी माईसाहेबांची नि बाबासाहेबांची भेट होत असे. आणि मग तो क्षण आला जेव्हा बाबासाहेबांनी माईसाहेबांना लग्नाबाबत विचारलं.
1947च्या डिसेंबर महिन्यात बाबासाहेब मुंबईत आले असताना डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये गेले होते. तिथून तपासणी करून बाबासाहेब दादरमधील राजगृहात जाणार होते. माईसाहेब दादरमध्येच पोर्तुगीज चर्च समोर राहत असत. त्यामुळे बाबासाहेबांनी विचारलं की चला तुम्हाला दादरला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचं आहे. याच दिवशी बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले, हे पहा डॉक्टर, माझे लोक व सहकारी मला आग्रह करत आहेत की सहचारिणी करा, परंतु मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. पण माझ्या लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे. अशावेळी काळजी घ्यायला कोणीतरी असणे आवश्यक आहे. अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे मी तुमच्यापासूनच सुरू करतो. हे ऐकल्यावर माईसाहेब संकोचल्या आणि त्यावर काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही. बाबासाहेबांनी तातडीनं उत्तराची अपेक्षा ठेवली नाही आणि ते दिल्लीत निघून गेले. नंतर 25 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतून माईसाहेबांच्या नावे एक पत्र आलं. ते बाबासाहेबांचं पत्र होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की मला सहचारिणी शोधण्याची सुरुवात तुझ्यापासूनच सुरू करीत आहे. अर्थात जर तू तयार असशील तरच. तरी तू याचा विचार करून मला कळव. पुढे याच पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की तुझ्यानी माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी या कारणांनी तू मला नकार जरी दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही. दरम्यानच्या काळात माईसाहेब मोठ्या विचारात पडल्या. त्यांनी आधी डॉक्टर मालवणकरांशी चर्चा केली. डॉक्टर मालवणकर म्हणाले की आंबेडकरांनी जबरदस्ती केली नाहीये, त्यामुळे शांतपणे विचार करून योग्य काय ते तुम्ही स्वतःच ठरवा. डॉक्टर मालवणकरांनीही निर्णय माईसाहेबांवरच सोडला. मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या आणि मोठ्या भावाला बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं. त्यावर माईसाहेबांचे ज्येष्ठ बंधू म्हणाले, म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार तर? अजिबात नकार देऊ नकोस, पुढे जा. भावाच्या वाक्यांनी माईसाहेबांना आधार मिळाला आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि होकार कळवला. लग्नासाठी होकार देऊन दीनदलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती, असं माईसाहेब आत्मचरित्रात म्हणतात. माईसाहेबांच्या होकाराचं पत्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाबासाहेबांना पोहोचलं आणि त्याच आठवड्यात बाबासाहेबांनी माईसाहेबांना एक सोन्याची साखळी पाठवली. त्या साखळीच्या पॅन्डलवर नांगर म्हणजे बोटी नांगरणारा कोरलेला होता. ही साखळी बाबासाहेबांचे निकटवर्तीय शंकरानंद शास्त्रींनी माईसाहेबांकडे आणून दिली. माईसाहेबांसोबत लग्न करण्याचं ठरल्यानंतर बाबासाहेबांनी कमलाकांत चित्रे, डॉक्टर मालवणकर, दौलत जाधव, भाऊराव गायकवाड यांसारख्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत फ्री प्रेस जर्नलचे डॉक्टर नायर यांनाही त्यांनी कळवले. डॉक्टर नायर आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध असण्याला कारण होतं ते डॉक्टर नायरांचं बुद्धाबाबतचं आकर्षण. मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलच्या आवारात बुद्ध मंदिर त्यामुळेच आहे. बाबासाहेब मुंबईत असताना त्यांना विश्रांतीची गरज वाटल्यास ते डॉक्टर नायरांच्या जुहू येथील बंगल्यात राहायला जात असत. तर लग्न आधी मुंबईत करण्याचं ठरलं होतं, मात्र ते दिल्लीत पार पडलं. दिल्लीत गुरुवारी 15 एप्रिल 1948 रोजी बाबासाहेब आणि माईसाहेबांचं लग्न झालं. देशाची फाळणी, गांधी हत्या या सर्व पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तणावाचे होते. त्यामुळे लग्नाचा समारंभ छोटेखानीच असावा आणि या समारंभाला अधिक प्रसिद्धी मिळू नये असं मत बाबासाहेबांचं होतं आणि झालंही तसंच. त्यावेळी बाबासाहेब दिल्लीतील 1 हार्डिंग्ज ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत असत. नोंदणी पद्धतीनं याच बंगल्यात लग्नाची प्रक्रिया पार पडली. निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्याच दिवशी संध्याकाळी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचा खास दूत हजर होता. स्वागत समारंभ आटोपल्यावर बाबासाहेब आणि माईसाहेब सरदार पटेलांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी सरदार पटेल हृदयविकाराच्या त्रासामुळे आजारी होते. आजारामुळे बेडवरूनच पटेलांनी बाबासाहेब माईसाहेबांना आशीर्वाद दिले. अशा पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बाबासाहेब आणि माईसाहेबांचं 15 एप्रिल 1948 रोजी लग्न झालं. माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लग्नाची तारीख 15 एप्रिल 1948च का निवडली याचेही स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणतात की 14 एप्रिल हा डॉक्टरसाहेबांचा वाढदिवस, त्यामुळे त्या दिवशी असंख्य हितचिंतक अभिष्टचिंतनासाठी गर्दी करत. त्यामुळे याच दिवशी लग्न करण्याचे सोयीचे ठरले नसते, म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 एप्रिलला लग्न करण्याचे ठरवले. माझ्यानंतर माझ्या शरूचे काय होईल? आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की लग्नावेळी बाबासाहेबांचं वय 57 वर्षे तर माईसाहेबांचं वय 36 वर्षे होतं. त्यात आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेब नाना आजारांनी त्रस्त होते.
आपल्या लोकांसाठी जगलं पाहिजे, त्यामुळे आपली काळजी घेणारी सहचारिणीची गरज आहे, असं म्हणत बाबासाहेबांनी माईसाहेबांशी लग्न केलं. मात्र त्यांना त्यांच्या प्रकृतीची नीट कल्पना होती. त्यामुळेच माईसाहेबांना 21 फेब्रुवारी 1948 रोजी लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब काळजी व्यक्त करतात.